हाय नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना। तर झालं का सगळ्यांचं जेवण? पोरींचं चाललंय जेवण। भात हाय, भात मसाली भात केलाय पियाने मस्त पैकी। होय पिऊ? अपूर्वाचं नाही जेवण झालं अजून, अपूर्वा बसली होती अभ्यास करत। ठीक आहे, इकडे पियाचा पण चालला होता अभ्यास, पण भूक लागली मग शिवण्या दोघी जेवते ते भरलं नाही त्यांनी भात खाल्ला। भात आज तर पियाने बनवला होता मस्त पैकी असा मसाले भात भाऊ बहिणीनं, आणि माझा तर काय उपास आहे। मस्त म्हणलं होतं सोडावा पण काही सोडला नाही मी उपास, म्हणजे बघा आता अगं तोंडाला पाणी सुटलं म्हणून नाही म्हणलं राणे, माझ्या अशक्तपणामुळं म्हणलं। एकतर माझी तब्येत खराब होती त्याच्यात मी उपास धरलं, मग त्याच्यामुळं मला जास्त त्रास झाला ना, हातपाय तीन थरथर कापत होतं त्याच्यामुळं। हा मसाले भात आवडतो की, मी कुठं नाही म्हणलंय। पिऊ फॅन कमी कर ग बाई, मसाले भात आवडतो की, मी कुठं नाही म्हणलंय गवा। अगं बंद नको करू ग राणे, किड माकड येतेल। हा आपला कमी रेंज मध्ये। आता बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की फॅन चालू असला ना की मग आवाज येत नाही, पूनमताई फॅन कमी करत जा असं, म्हणून मी फॅन कमी करायला लावलाय। तर आता काय का वाढू झालं, पुरींचा अभ्यास चाललाय, म्हणलं होतं टीव्ही बघावा। आता मी काय उपासाला फराळाला काय केलं नव्हतं, सकाळी जी केलेलं होतं तीच खाल्लं ना मी फराळाचं, मगाशीच होतं थोडं सकाळचं तीच खाल्लं। तुला कशाला माहिती होईल, तू कुठं मम्मीवर ध्यान देतेस? कान्या कोपऱ्यात लय शिरून बसली खायला भात। होय लय कान्या कोपऱ्यात शिरली बघा भात खायला पोरगी। तर चला भाऊ बहिणीनं, पुरींचा चाललाय अभ्यास, मी बसली आता त्यांचा अभ्यास। हा आणि आता काय झालं, आज होते आहे ना शिबिर, आणि त्या शिबिरात होत्या तपासण्या, काय औषधं गोळ्या भेटल्या ना शिबिरात। मग औषधं गोळ्या भेटल्या शिबिरात, तर ह्या पुरीला सुरमा आलाय, त्या पुरीला सुरमा, परत काय म्हणतात मान दुखती ना तिची पण, तर त्या मानाच्या ह्याच्या गोळ्या आणल्या तिने। तर आज डॉक्टर लोक आलती शाळेत तपासायला, तर आता म्हणलं माझी मान दुखायसाठी मी म्हणलं अपूर्वाने आणल्यात मानाच्या गोळ्या तर खाव्या। तर पोरगी म्हणती सुरम्याच्या घ्यायत, आता सुरम्याच्या गोळ्या परत ते ह्याच्या गोळ्या कोणच्या दिल्यात काय माहिती। तर तिला सुरमा हाय अंगाला त्या सुरम्याच्या गोळ्या आणि मानाच्या गोळ्या अशा 4 गोळ्या खायला लावल्यात। पोरगीनं खुशाल मी एक गोळी खाल्ल्या म्हणते अगं त्या सुरम्याच्या बी गोळ्या आहेत त्या, कसं हाणायचं का डोक्यात आमच्या, टाळका हाणा म्हणलं सुरम्याच्या गोळ्या खायला होते काय ना मान बरोबर पोरगी। आता नेमकी सुरम्याची खाल्ली का मानाची खाल्ली माहित नाही, बाकीच्या दिल्या मी ठेवून गोळ्या। किती राहिला जावा बघा तेव्हा लिखाणच आहे, जावा बघा तेव्हा लिखाणच आहे मरणाचं। अगं लिखाण तर लय असतं या तिला। दोन दिवसात लिहिलंय एवढं मी, किती लिहिलंय बरोबर ना। आता वह्या संपल्या ते वाईलच, आणि ही पोरगी लिहिती ना अभ्यासाच्या वह्या घरी ठेवून जाते, आणि कुत्रीच्या ऐवाने मार खाते। काय का फुकटची फाकट खाल्लाय, साळ्याच्या वह्या घरी ठेवून, असं कुठं असतंय का? मला वाटलं मी लिहिलीच काय वही, आणि मी ना मला एका प्रश्नाचं उत्तर येत होतं, सर म्हणजे सांग बरं
वरांचा पुरींचा लय कालवा चाललाय त्यामुळे मी शांत बसले बरं का. सरांनी मला पुढं बोलवून घेतलं. सारखं वाटलं मला येतच नाही काय. सरांनी मला पोरा पुरींचा कालवा झाला म्हणे शांत बसली. मार खाल्ला आणि ही म्हणलं हिला वाटलं की सरांना वाटलं की हिला येतच नाही. तर राहे का नाही मोठी हाना हाना आमच्या टाळक्यात. हो हा केलता की मी म्हणलं होतं रिपीट करा म्हणलं चांगली ठोका शिवण्यात नाही येत तर. आणि हिला बी सांगितलं होतं चांगली हाना म्हणून. हिच्याच मास्तरचा अजून फोन नाही आला. आमचे न सांगतात असं लय ठोकं खावं लागते ना. तर आता मला टीव्ही बघायची बर का. पण आता ह्यांचा अभ्यास चाललाय म्हणल्यावर मी काय झाला की अच्छा तुमचा अभ्यास राहील ना. झाला की टीव्ही म्हणलं की एकीचा झाला बघा अभ्यास. हो सगळं झालंय बघ. आता हिचं बी झालं असेल टीव्हीच बघायची म्हणून. झाले का नाही तर टीव्ही बघत बघत लिहून. बघ माझा अभ्यास. तर मी रात्रीची स्वप्न पडत्यात म्हणून असं सांगितलं होतं बरं का. तर म्हणजे असं मला विचित्र विचित्र स्वप्न पडतात. एका ताईची कमेंट आलती की ए थांब ग मी काय बोलते. एका ताईची मला कमेंट आलती की काय क्राईम पेट्रोल बघती म्हणून तुला स्वप्न पडत असते. पण क्राईम पेट्रोल सारखी नाही स्वप्न पडत. लय विचित्र पडतात वेगळीच. आणि एका ताईचं म्हणणं होतं की मनी वसे तेची स्वप्ने दिशे. तर मनी वसत बी नाही माझ्या मनात दुसरंच चाललेलं असतं या. ती नाही माझ्या मनात तसलं स्वप्न फिरणं भूताचे भूताचे तसले नाही. चिंदन फिंदन नाही ते म्हणजे चिंदन फिंदन नाही मी मनात ठेवत. ह्याच्यात स्वप्नात येते ती. मला बी पडतात लय भूताचे शब्द. मला नाही पडत नाही. मला लय भेव वाटतं. मला रात्रीचं लय भेव वाटतं. माझ्या टाळ्याचं नाही मुळ्याचं नाही तुटले भूताचे जोडून तुटले पडतात. तर मी कंप्लेट नाही नाही म्हणलं तर बहिणींना किती महिने झाला असं 5-6 महिने झाला असत्या. 4-5 महिने तरी भवया कोरलेल्या. स्वतः कोरणारे ना असून सुद्धा मी भवया कोरल्या नाही. तर स्वतःकडे माझं लक्ष कमीच आहे. तुम्ही म्हणताय तीच खरं आहे. तुमचे पूनमताई स्वतःकडे लक्ष कमी देते. भवया पुरीन पुरीन म्हणलं पण काय पाहिना. मरू द्या तिकडं कोण बघायचं आपल्याला. घी लिहून तुझं बी घे. हे काय असलं मुंग्याच्या रांगवाणी अक्षर काढले. मग ती सुधारायसाठी काय प्रयत्न वगैरे काय करायचं का नाही. तिथं बी तसलंच आहे. रोज 5-5 वळी शुद्ध लेखन घेत जा अक्षर सुधारणा करण्यासाठी. तुला वाटतं लय भारी अक्षर येते. रोज 5-5 वळी शुद्ध लेखन लिहिलं ना. हो वाव अगदी समज काय छान लिहिलंय जरा बघू. बघा ती उलट हा उघड की वही. तुझी वही तू उघडायची. शिवण्याचं आहे अक्षर. बघितलं का शिवण्याचं अक्षर. मम्मी माझ्यासारखंच आहे का नाही ग तिचं पण. हे पियाचं आहे. माझ्यासारखंच आहे ना. होय हा तुझ्यासारखंच आहे सेम. ती असला धारदार अक्षर पुढंच नाही बघितलं टाकल्यासारखं खाली. लिहिले घाणार माझं अक्षर लय ढब्बल. पियाचं माझ्यासारखं आहे अक्षर. माझं तुझं आपी सारखं आहे. तुमचं तुमच्या बापासारखं आहे. छान. वेगळं आहे. पप्पाचं असं आहे. लय ग माझे अक्षर
करायसारखंच आहे म्हणल्यावर तारीफ नाही करत पाचवी तुझ्यासारखी हुशार मुलगी आहे का? तुझ्यासारखी हुशार मुलगी आहे का? मम्मी ही माझी वही हरवलेली बरं का, ह्याच्यात बघ की कुणीतरी गुणाकार ही केलंय. हरवलेले ज्याला सापडले त्याने किती केलं असेल, त्याला नसल लिवायला. तेव्हा तुझ्या वहीत केलं गुणाकार. बरं झालं ना तुला आयतं भेटलं. आयतं गुणाकार भेटलं तुला. हे चुकीचं आहेत का बरोबर आहे का दोन्ही? चुकीचं. मग ती बरोबर. मग सरांना विचारायचं की अशी चुकीची गणित कोण लिहतंय ती सांगा सर म्हणा मला, मी त्याची वही त्यांनीच नेली होती माझी असं म्हणायचं. म्हणजे काय प्रॉब्लेम झाला माहितीये का भाऊ बहिणीनं, शिवण्याची वही चोरून नेली आणि त्याच्यात गुणाकार भागाकार केल्यात आणि ते बी सगळं चुकीचं केल्यात. चुकीचं केलं. कपाट टाका, त्या आमच्या शाळेतलं कपाट आहे का त्याच्या खाली ढकलून दिलं. त्याच्या खाली चुरून गुणाकार करून आयती गुणाकार भागाकार करून ती वही कपाटाखाली ठेवून दिली. म्हणजे बघा बरं. आणि ती शिवण्याला सापडली ती हुडकत होती तेव्हा शिवण्याला आयता गुणाकार भागाकार आल्यात. म्हणजे सर म्हणते आमच्या वर्गातली वैष्णवी मानिता आहे का, तिला गावलेलं आणि त्या आहे ना आमच्या वर्गातली श्रेया त्याला गावलेलं, त्याने वैष्णवी का दिली असं होय. आणि त्याच्यावर नाव शिवण्याचं दिसलं का? नाही, मी नाव फाडून टाकलेलं. नाव फाडून टाकलं आणि बिगर नावाच्या वह्या वापरते का काय? असं दणका टाकाय पाहिजे ना. बिगर नावाच्या वह्या कोणी चोरून गेल्या तरी तपास लागेल का? आणि गळाला तर दुसरीकडे नाव टाकी थळथळीत दिसल असं टाकी इथं. तिकडे ती मी टाकून देते. तिकडं देखणे अक्षरांना टाकू. तिकडं हे तुझं ती दे का, तुझं ती दे की मला ती माकडावाने मारकड. आणि इकडं नाव टाकते किती, उपस किती आहे. हा सर इथं धर. काय कुठली चित्राची वही आहे? चित्र काढायची वही आहे का कशी? काय माहिती माकडावाने माझे तोंड काढलं तिला काय करायचं. सर अगं सर ना. शिवण्याचं नाव काढते. दिला बाय अनुसार. आणि तो बिगर अनुसारातच काढतोय. धर तुझा पेन. हो का, आमच्या राजी तर आम्ही बघितलं बी नव्हतं असलं पेन. हे धर चल तुझा पेन. तुली तुली ग तू. अगं मम्मी तो पेन आहे ना, जे इम्पॉर्टंट असतं ना त्याला पुन्हा करायचं. म्हणजे आता शब्द आहे ना तो म्हणजे महत्वाचा आहे ना, मग त्याला असं त्याच्यावरून असं पिवळं वाटतं. मग आपण बघायला लागलो ना पुस्तक पहिलं लक्ष आपलं त्याच्याकडे जाऊ. असं वय. आता आम्हाला माहिती नाही, आम्हाला नव्हतंच तर आम्ही काय सांगावं. कलर दुसरा असल्यावर आम्हाला माहितीच नाही ना, आम्ही काय सांगणार. आम्ही गरिबीतून शिक्षण केलेली. वय आहे तर पेन नाही, पेन आहे तर वय नाही. आम्ही असलं जर पेन आणलं ना तर ह्यालाच आटाण्याच्या रिपीने टाकून शिकायला लिहायचं. आटाण्याला रिपील होती तेव्हा 4 आण्या. त्यासाठी आम्ही ते रिपीले आणायसाठी इळी बोरं येताय जायचो शनिवार. तुम्हाला काय माहिती? मग खिडकी असते म्हणून खिडकी असायची. ती मालक बघल ना, आपल्याला काय करायचं खिडकी मिडकी. तर चला भाऊ बहिणींनो, चाललाय अभ्यास.
मग आता बोरं खाऊनच बोरं याचावी लागायची आम्हाला जेवण नव्हतं ना. आम्हाला जेवण नव्हतं, बोरं खाऊनच बोरं याचावी लागायची. कसं सांगायचं भाऊ बहिणींना ह्यांना, सांगा बरं तुम्ही. लय प्रश्न शिवण्याचं ते अपूर्वाचं लय तत्काळ प्रश्न असते, तर माझं डोकं दुखाय चालू होतंय तत्काळ प्रश्नांनी. असे प्रश्न की खोलात जाऊ जाऊ विचारतात की ह्यांचं उत्तर देता देता माझ्या काय म्हणतात नाकातली केस उभा राहते ती, कानावली केस उभा राहते ती, असले प्रश्न ह्यांचे. तर चला भाऊ बहिणींनो, बघते आता जरा मस्तपैकी मालिका फिलिका. घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. काय ग काय नको विचारू मला कोड विचारते. हातरून पांघरून ठेवलं, ढबरं काढतं पुढे गेलं. हे काय बसलंय हात तरुणावर, दिसतंय का? यप यप हातरून पातरून हातरून पांघरून टाकलं, ढबरं काढतं कुठे गेलं. ही कोण आहे ढबरं काढतं? किती सोपं आहे उशी. हा तीच की मग. आणि मी बी ढबरं काढतच आहे. चला भाऊ बहिणींनो, दिलं तिच्या कोड्याचं उत्तर. घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.